म्हणून त्याच्यासाठी ते व्यवस्थित ठेवायचे असतात. ते तिथं राहतात. तिथे नाही राहत. हो, राहतात. किती काळा दिसत आहे. झालं. नमस्कार. माझे डोळे छोटे दिसत आहेत का? हो, तू छोटी आहे ना, मग छोटेच दिसणार ते. ओके, तर आज आहे आषाढी एकादशी. त्याच्यासाठी हा ब्लॉग केलेला आहे. काय बोलायचं? नमस्कार आहे म्हणजे तसं नको करू. माझे बाउन्सी केस माझे शॅम्पू यूज करू 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 झालेले आहेत त्याचे. हा, तर आज आम्ही हा स्पेशल सगळं हा यूज खूप दिवसानंतर ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर. हे काय झालंय? 1 महिना नाही आपला काही. 1 महिना नाही म्हटलं आपला, ठीक आहे. वर्ष झालं. मागचा व्हिडिओ कधी टाकला तो चेक कर बघ. 6-7 महिन्यात नक्कीच झालेत, ठीक आहे. तर ही गोष्ट जी आमची 6-7 महिने का झाले, लेट झाले, हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच समजेल. तो स्टे ट्यून. स्टे ट्यून असतं ते मन स्टे ट्यून, ठीक आहे. हा, मग मी काय म्हणतो तुम्हाला, आता आजचा ब्लॉग आहे फक्त आषाढी एकादशी स्पेशल. तर आम्ही काय काय करू, काय काय नाही करणार आहे तुम्हाला. हेकडा उकडा राहू दे ना, असं तसं. हा, तर मग काय काय करू, काय काय नाही करू, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. मी पुढे आलो का खूप बोरा दिसतोय म्हणून मी असं पुढे येणार आहे आणि मागे ठेवणार आहे, ठीक आहे. शॅम्पूची कमाल, लव ब्युटी प्लॅनेट. हा, ठीक आहे. तर तुम्ही बघत राहा पुढचा ब्लॉग, आम्ही काय करतोय काय नाही. आणि आता आपलं काय काय करायचं आणि आता आपल्याला देवाची पूजा करायची आहे. पंचामृत. अभ्यंग स्नान म्हणायचंय का तुला? नाही ना. अभ्यंग स्नान म्हणजे सकाळी उठून केलेलं स्नान. पण आपल्याला काय करायचंय, देवाची पंचामृताने अंघोळ वगैरे घालायची, ठीक आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग उपवासाचं बनवायचं आहे. पहिले तुला फुलं आणायचे. फुलं आण. ओके, फुलं आणतो. सरांनी झेप्टो वरून कुर्ती नव्हती तर कुर्ती ऑर्डर केली. आणि हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ना, सगळे माझे यूज करत आहेत. काही गरज आहे का याला? तुम्हीच सांगा प्लीज. हा, ब्रँडिंग नाही करत आहे. हा एक प्रोडक्ट आहे, ठीक आहे. आपण यूज करणार आहे. हा पण प्रोडक्ट आहे, हा मी यूज करणार आहे. काय गरज आहे तुला? तू खूप सुंदर आहेस. नाही यूज करायचं, मी यूज करणार. आणि माहिती आहे का, एवढं चिकचिक करते ना हा प्रोडक्ट्स घ्यायच्या वेळेस. असं का बरं करतात, तसं का बरं करतात. एवढे प्रोडक्ट्स महागाचे असतात. कारण आता स्वतः यूज करते. सांगा जरा याला. चला, आम्हाला रेडी. तू 1 रुपया देत नाही प्लीज. आणि चला, बाय बाय. भेटू तुम्हाला थोड्या वेळात, लगेच भेटू. मस्त इंडिवाईल चंपी हेअर ऑइल. इकडे बघ, हे मी ऑर्डर केलेलं आहे पंकज. कुठे ऑर्डर नाही केलं? हा मिरर सुद्धा मी ऑर्डर केलाय. हे सुद्धा मी ऑर्डर केलेलं आहे. आणि तू का बरं वापरत आहे? मग घेऊन आलोय. माझं कपाट पण मी किती छान लावलेलं आहे. आता काय लावणार आहे सर? हे पहा, हे किती छान लावलं. ते तू पाडलं. हे तुम्ही किती छान लावलं. हे पण तो यूज करते. हे पण काय गरज आहे याला? आम्ही अजून रेडीच नाही झालेला. टाइमपासच करत आहे याच्यामुळे फक्त. सी माय गर्ल्स. ओके. शप्पथ, तू किती काळा टिक्का दिसतंय. खूप छान निवडली. कुठे थोडस समोर घे ते बाहेर तिकडे. बघ आता. हो, समोर दिसत का गोरा? कायचा गोरा दिसणार आहे मी? थोडं पुढे घे त्याला. आता जे आहे ते आहे. तू नको येऊ ग, मी गोरा दिसतो तू आम्हाला. पूजा कर, चल. टाइमपास नको करू. सगळ्यांनाही माहिती तू कसं आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला, श्लोकाने सुरुवात केली आहे.
तर मग आता सध्या आपण आधी सगळ्यात अगोदर पाण्याने ऍक्च्युली ही आम्ही जी मूर्ती आहे ना ती शेगाववरून आणली होती आणि तेव्हापासून आम्ही हे स्थापित केली नव्हती. तर आता आम्ही विचार केला की हा प्रॉपर टायमिंग आहे की त्यांना देवारात ठेवायचं. तर मग आता आम्ही त्यांचं हे काय करत करताय हं? काय करताय आपण प्राण प्रतिष्ठा. ओके. Yes. आता पंचामृत आहेत आपल्यात. पंचामृतात मस्त सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या पंचामृताच्या. काय काय सांग त्यांना. दही, दूध, तूप, साखर आणि आणि शहद. तू पण टाक एक. तू स्टोरी सांगणार होता, मी तुला काल सांगितलं तर होतं. ऍक्च्युली ही जी वारी परंपरा आहे, वारी प्रथा, ती अवघ्या 700 ते 800 वर्ष जुनी परंपरा आहे. ठीक आहे, तुम्हाला माहितीच असेल. पण मी थोडं त्याच्यात ऍड ऑन करू इच्छितो की ही जी परंपरा आहे, असं म्हटलं जातं की संत ज्ञानेश्वर आहे त्यांच्या वडिलांनी स्टार्ट केलेली आहे. आणि ते तेव्हा पायी वारी इथे जायचे, पंढरपुरात जायचे आणि ते नेहमी ते म्हणजे दरवर्षी जायचे. म्हणजे वारी या शब्दाचा अर्थ काय होतो, नियमितपणे एखादी गोष्ट करणे म्हणजे वारी असं म्हणतात. म्हणजे न चुकता दरवर्षी ते जायचे, म्हणून त्याला असं वारी असं म्हणायचे. ठीक आहे. तर एक अजून एक गोष्ट आहे की संत एकनाथ जे होते, तर संत एकनाथांचे आजोबा त्यांनी हे विठ्ठल रुक्माई जी होती ती अगोदर एक कुठला तरी राजा होता, त्यांनी ती कर्नाटकाला नेऊन ठेवली होती. तर त्यांनी ती तिथून परत आणून आपल्या इथं काय म्हणतात आपलं पंढरपुरात बसवली आणि मग तेव्हापासून ती वारी तयार झाली. आणि संत परंपरा तुम्हाला तर माहितीच आहे, संत एकनाथ वगैरे झाले, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तर हे सगळे तेव्हापासूनच वारीला सगळे लोक जायचे. आणि तेव्हापासून आजवरपर्यंत 2026 पर्यंत ही वारी परंपरा जशीच्या तशी आहे. खूप जुनी, खूप सुंदर अशी वारी प्रथा आहे. तू आता हे कर. पण आषाढी एकादशी काय? आषाढ एकादशी काय म्हणजे काय झालं होतं ते तुम्हाला काल सांगितलं होतं की विष्णू निद्रावस्थेत जाणार आहे. ते कसं असतं ते, आता आपण एवढे सगळ्या देवांना मानतो ना, तर एक वेगवेगळ्या देवांची वेगवेगळी कथा असते. तर आता कसं असतं, एक श्रावण महिन्याच्या अगोदर विष्णू हे निद्रावस्थेत जातात. मग त्यांचं जे पालन वगैरे जे पण करायचं असतं ते शिवजी करतात, असं असतं. तर मग आषाढी एकादशी नंतर थोड्या दिवसानंतर श्रावण वगैरे लागतो. म्हणजे आता श्रावणात पण दोन वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे प्रकार म्हणण्यापेक्षा दोन वेगवेगळे भाग पडलेले आहेत. नॉर्थचा जो श्रावण असतो तो 15 दिवस अगोदर सुरू होतो. आपला जो आहे म्हणजे आपण साऊथ मध्ये पण येत नाही, सेंट्रल इंडियामध्ये येतो, तर तिथला जो श्रावण असतो तो 15 दिवस उशिरा सुरू होतो. मग ही अशी एक आहे. तर मग तेच असतं की श्रावणात वगैरे जे विष्णू भगवान असतात, तुम्ही जर तिरुमला वगैरे बघत असेल तर ते निद्रा अवस्थेत त्यांची पूर्ण मूर्ती आहे. तर त्या ठिकाणी मग ते निद्रा अवस्थेत गेलेले असं म्हणतात. आता काही चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करू शकतात कमेंट मध्ये. तर अशा पद्धतीची ती मान्यता वगैरे म्हटली जाते. तर तसंच गणपती येतात, त्याच्यानंतर देवी येते, त्याच्यानंतर मग दसरा वगैरे, म्हणजे दसऱ्यानंतर देवी वगैरे असे, दिवाळी वगैरे, मग असं चालतच असतं. ते हँड ओव्हर देतात प्रत्येक देवांना निद्रा अवस्थेत गेल्यावर, म्हणू शकतो आपण. येस. आणि टिक्का आणि फुल घे ना. हे आणले झाड, त्यांना तुळशीचं झाड अर्पण करतात. त्याच्या मागची पण एक काहीतरी कथा आहे, पण ती आता सध्या माहित नाही मला. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच सांगा, ही तुळशी माळ विठ्ठलाला का अर्पण करतात तुम्ही. मी पण पंढरपूरला गेली होती ना, तर तिथे ते तुळशी वगैरे ते त्यांना देतात. ते तुळशीची माळ वगैरे तुम्हाला नाही दिसणार, उलट झालं ते. तर तुम्हाला दाखव तुम्हाला व्यवस्थित पूजन झाल्यावर. अजून मंदिरात ठेवायचं आहे ना म्हणून. बोला पंढरीनाथ भगवान की जय. चल चला जाऊया. गाईज पूजा झालेली आहे. 0.1 मध्ये काय ओके लुक. ओके, आता जेवायचं बनवतो, काहीतरी उसळ बनवतो. मी थोडंसं करून ठेवलेलं होतं, मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. आपल्याला एक रील पण बनवायची झालं तर. आलू असे कापलेले आहेत मी,
आता पंकजला आवडले पाहिजे असे. देन साबुदाणा भिजू घातलेला होता काल, आणि शेंगदाणे याला बारीक करू आणि मिरची टाकू. ओके, बाय बाय, भेटू नंतर. बिट्ट्या एवढे कमी शेंगदाणे कसं हे केलं तू? अजून पाहिजे होते का? यस, केवढे? थोडे जास्त. आपण एवढे मोठे साबुदाणे भिजलेले आहेत. हा, लगेच माहिती आहे का, कॅमेरा जेव्हा चालू होते ना याचा टोन चेंज करते, नाही तर एकदम सार्कॅस्टिक बोलते. सार्कॅस्टिक. ओके, ठीक आहे मॅडम, चाय पाणी लाव. छान आहे. मला भूक लागली यार, मी उपाशी आहे किती वेळची. ये. मी उपाशी आहे किती वेळची, तरी हा खायला सुटला. इकडे दाखव. हेच, मी इथं आल्यावर ही प्लेट इथं पडली होती. तुम्ही विचार करू शकता ही प्लेट कोणाची होती. मी खाल्ली पण नव्हती, मी तुझ्यासाठी थांबली होती पंकज. ये मग खा. चार मला. खा खा. उष्ट खात नसतं उपाशीच्या दिवशी. उष्ट नाही ते. काय बनवणार आहे? पंचपक्वान्न, साबुदाणा खिचडी आणि काय. हा अँगल नाही, कारण आपण दोघं इकडून तू असं हो, मला असं बोलू दे. आणि मी तर दिसतच नाही मग आता तुझ्याने. हा काय? हा, तर गाईज, माझी सुंदर अशी क्यूट बायको मस्त साबुदाणे बनवणार आहे आज. ओहो, टाकू का? यस. पण मला का विचारते तू? तू बनवते ना. माझा हात लागला की ते स्वादिष्ट बनतं. अच्छा, आणि कॅमेरा बंद झाला की लगेच कर कर तू कर तू कर असं असतं. कसला खोटा आहे रे तू. मिरची खूप कमी होईल. काय? मिरची तिखट नाही होणार. तिखट हवंय खूप? हो मग. जास्त तिखट हवंय तुला? हो मग. मला काय वाटते, माझी हाईट छोटी आहे ना, तर मी समोर राहावी आणि तू मागे हो राहावा, है ना? हो, समजलं मला, त्यांना पण समजलं ते. हे आलू चिपकत आहे यार. इफ हे जर माझे कलिग्स बघत असतील तर बघा, मीच काम करते. बघा, तीच करते. बघा प्रवीण, बघा तीच करते. तू फक्त काढून देताय. टाकू का? तुम्ही हसू नका. टाकू का? नाही, थांब. झाले ना आलू. व्यवस्थित शिजव ना त्यांना. थोडं तिकडे सरकता का तुम्ही? आलू शिजले की तुम्हाला भेटू पुन्हा. तुला मी नारळाचं पाणी सांगितलं होतं, आणलं का? नाही, एक गोष्ट सांगितली ते आणत नाही. ओके. गजरा आणला. माझा माईक चालू आहे ना. त्यांना खूप खडखड खडखड आवाज येते. आता मला खडखड आवाज येते का? कमेंट सेक्शन मध्ये सांगा. येऊ दे येऊ दे. मलाच काळजी आहे तुमची. तू याला नाहीये. येऊ दे म्हणतो. मला टाकू शकतो मॅडम तुम्ही. टाकू? जास्त कमी कर फक्त. काय करू? कमी? पण ड्राय नाही वाटणार आहे का? पाणी टाकू का थोडस? नाही. आमच्या विदर्भातली उसळ चांगली असते. हो. हे किती ड्राय वाटत आहे यार. तू भिजवतानाच का पण नव्हती भिजवली मग? आता काय करू शकतो याच्यात? मी तुला विचारलं होतं पाणी हे घे कर. कलिग्स. काय कलिग्स? एवढंस केलंय, त्याला म्हणत नाही काम करणं. उसळ झाल्यावर भेटू. ओके, बाय बाय. कारण मी आता खाणार आहे थोडस काहीतरी. बाय कर, बाय कर. नैवेद्य दाखव प्लीज. काय दाखवतो त्यांना? उसळ. आमच्या इकडे उसळ म्हणतात, पुणेरी साईडला खिचडी म्हणतात. हा बालाजीचा चिवडा आहे. काय म्हणतात त्याला? पराडी चिवडा आणि दही. येस, तिथे दाखव. आम्ही कपडे चेंज केले कारण खूपच होत होतं. पाणी कर ना. किती सुंदर दिसत आहे मंदिर. खूप सुंदर. हाईटले का हलवलं.
किती क्यूट दिसत आहे ना. जेवण आता भूक लागली मला. काय लावणार आहे टीव्हीवर? माहित नाही बाबा. तारक मेहता. अजून काय असणार आहे? सरक ओके ना. गाईज, ओके थांब दरवाजा लावू दे. म्हणजे म्हणजे मी अजून जास्त काळा दिसेल. नाही दिसत आहे, छान दिसत आहे. आवाज नाही जाणार त्यांना म्हणून मी करत आहे तुझ्यासाठी, है ना? ओके बोला. तू असं धक्का नको देऊ मला. तुझी डेअरी कमी कर थोडी, तशी मागे जा. ठीक आहे, ऐक. हा चलो, तर आम्ही इथे हा ब्लॉग संपवणार आहे. आहेत. आणि पुढे बोल ना तू. आणि पुढचे ब्लॉग नियमितपणे येणार आहे यावेळेस, ठीक आहे. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, सुकर प्राईज जे काही करायचं ते करून टाका. हाईप हुईप काय म्हणतात ते तुम्ही सगळंच करून टाका, म्हणजे क्यूट बायकोला बघून. ठीक आहे, करा करा. पुन्हा करू का रेकॉर्ड? मी चांगलं बोलतो का तू? पुन्हा नॉर्मल याच्यात बोल. बोल ना. बोल. ठीक आहे गाईज, आम्ही हा ब्लॉग इथेच संपवणार आहे. बाय बाय. प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर तुमच्या फ्रेंडला नक्की करा. हा ब्लॉग आवडला असेल तर. आणि 110 सबस्क्रायबरला थँक्यू. अजून पटापटा वाढवा. काय तुम्ही पण तू काळा दिसताय ना मागे जाऊन. गोरा आहे मी बघ, गोरा. चला बंद करा, मला भूक लागली.